टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। अवकाळी पाऊस, वादळी वारा, गारपीट यामुळे जे आहे ते नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं यापूर्वीच प्रचंड नुकसान झालंय। आता पुन्हा हवामान खात्यानं येलो अलर्ट दिलाय। मात्र या सगळ्या गोष्टीला बघून सुद्धा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जे आहे ते मोठं नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळतं। आता मी नांदेडच्या अर्धापूर शिवारात आपण बघतोय, हे संपूर्ण जे आहे ते 5 एकरवर टरबूजाची शेती आहे। मात्र यावर आलेल्या कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे हे संपूर्ण शेती जे आहे ते उद्धृत झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। आपण जर बघितलं तर या टरबूजाच्या वेलीला मोठ्या प्रमाणात टरबूज लागले होते, फळधारणा झाली होती आणि यातून जे आहे ते शेतकऱ्याला मोठं उत्पादन अपेक्षित होतं। प्रत्येक झाडाचं जर बघितलं, प्रत्येक वेळीला मोठ्या प्रमाणात टरबूजाची संख्या या ठिकाणी पाहायला मिळते। 5 एकरवर जे आहे ते शेतकऱ्यांनी या टरबूजाची लागवड केली होती आणि उन्हाळ्यात टरबूजाला चांगला भाव मिळतो म्हणून जे आहे ते शेतकऱ्यांनी यासाठी परिश्रम सुद्धा घेतले होते। मात्र वाढतं तापमान व याच्यावर झालेल्या प्रादुर्भावामुळे ही संपूर्ण जे आहे ते टरबूजाची शेती शेतकऱ्याची हातची गेली आहे। शेतकऱ्याचं मोठं नुकसान या टरबूजाच्या शेतीत झालं आहे। आपण बघतो या ठिकाणी स्थानिक शेतकरी सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। मात्र ज्या पद्धतीने शेतकरी घाम घालून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतात आणि काहीतरी नैसर्गिक संकट येतं आणि त्यामुळे जे आहे ते शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडतात। काका, काय नाव आहे, किती एकरवर लागवड केली होती, किती खर्च आलाय? माझं नाव विठ्ठलराव नारायणराव देशमुख, पारडी, मक्ता तालुका, अर्धापूर, जिल्हा नांदेड इथला रहिवासी असून आमची एकत्रित कुटुंबामध्ये शेती आहे सर्व। तर माझी याच्यामध्ये 5 एकर टरबूज लावला आम्ही। केळी, हळद आणि 2 पिकं राहतात आमची, केळी, हळद आणि टरबूज घेतला यावर्षी। फार टरबूजाचे पैसे होतील या अपेक्षेनं, पण काय झालं, 5 एकर टरबूजाला 3 लाख रुपये लागवड लागला पूर्ण याला। म्हणजे ठिबक करणे, मल्चिंग करणे, रासायनिक खते एवढे महाग झालेले आहेत, औषधी। 3 लाख लागवड लावला आणि 3 लाख लागवड लावून एवढा लागवड सुद्धा लावून याच्यात काय व्हायरस आला। व्हायरस आल्याच्या नंतर बुरशी आली की याच्यात काय झालं, आम्हाला 1,38,000चं टरबूज झालं। अंदाजे 200 ते 250 टन माल निघत होता। 10 ते 12 लाखाचं होतं उत्पन्न, पण ते उत्पन्न काय झालं नाही। त्याच्यात आम्हाला आणखीन हे जमीन दुरुस्त करण्यासाठी याला पुन्हा 50-60 हजार लागणार। म्हणजे एका घरातून जवळपास 2 ते 2.5 लाख रुपये आपल्या लावगडातून चाललेत, उत्पन्न येणं तर दूरच राहिलं। अशानं शेतकरी कशाला राहील आणि शासनाचं याच्यावर काही हे नाही। कोणत्याही जरी सरकार आलं, कोणत्याही पक्षाचं, तर सर्व शेतकऱ्यावर दुर्लक्ष आहे। निश्चित आपण बघतो, यांनी सांगितलं की 1,38,000 रुपये केवळ यातून उत्पन्न निघाले, 3 लाख रुपये याला लागवड खर्च लागलाय। काय सांगाल? खरं तर टरबूज शेतीचे ते पीक विमा सुद्धा मानले जात नाही, त्याचा काही मावेजा मिळत नाही, नुकसान भरपाई मिळत नाही। अशा परिस्थितीत शासनाने काय निर्णय घेतले पाहिजे, काय वाटतं या अनुषंगाने? शासनानं टरबूजाला पीक विम्यात समावेश करून घेणे, जसा की केळीचा पीक विमा असतो, सोयाबीनचा असतो, तसा या टरबूजाला कोणत्याही प्रकारचा पीक विमा नाही। किंवा आता जे यांना नुकसान झालेलं आहे वेल्टिंगनं किंवा टरबूजाला रेट नाहीत, त्यावर गव्हर्नमेंटनं हेक्टरी 50,000 रुपये तरी अनुदान शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे। 2 दिवसापूर्वी जे ते वादळी वारा झाला, अवकाळी पाऊस झाला, यामुळे सुद्धा शेतकऱ्याचं नुकसान झाले। सातत्यानं नैसर्गिक संकट शेतकऱ्यावर येताना पाहायला मिळतात। काय वाटतं शेतकरी म्हणून? केळीचं जे आहे ते गारपीटमुळं किंवा वाऱ्यामुळं केळीची पानं पूर्णपणे फाटलेली आहेत, पुन्हा त्याचा घडे पडलेले आहेत। आता काल रावेरमध्ये भरपूर प्रमाणात अवकाळी पाऊस झाला आणि केळीच्या प्रमाणात बरेच प्लॉट निकामी झालेले आहेत, म्हणजे उद्ध्वस्त झालेले आहेत। तरी शेतकऱ्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी गव्हर्नमेंटनं किंवा सरकारने आर्थिक मदत ही द्यायलाच पाहिजे। निश्चित आपण बघतो, हे शेतकरी होते, यांनी 5 एकर क्षेत्रावर टरबूजाची लागवड केली होती। 3 लाख रुपये जे आहे ते लागवडीसाठी खर्च आला होता, मात्र केवळ 1,38,000 रुपये हातात आले। मात्र असं असलं तरी आता हे शेती हे रान आहे, हे नीट करण्यासाठी शेतकऱ्यांना वेगळा खर्च करावा लागणार आहे। या टरबूज शेतीचं मोठ्या प्रमाणात प्रचंड असं नुकसान झालंय। टरबूज शेतीला सुद्धा पीक विम्याचं कवच मिळावं अशी मागणी शेतकरी वर्गातून होताना पाहायला मिळते। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, पारडी, नांदेड।